स्क्रीन विजिबल आहे ना? हो सर. आपलं इथपर्यंत आलं होतं. We have seen the synthesis of aldehydes and ketones. आता कीटोनचं राहिलं होतं आपलं नायट्राइल्स, फ्रॉम नायट्राइल्स पासून. नायट्राइल्स मीन्स सायनाइड्स. सो फ्रॉम सायनाइड्स or nitriles we can prepare the ketones on reaction with Grignard reagent. Grignard reagent आहे हा RMgX. It is a Grignard reagent and it is the cyano compound or nitrile compound, that is R-Cl. Okay. We know that in Grignard reagent this alkyl part जो R part असतो किंवा alkyl part असतो, it is a negative part आणि Mg जो पार्ट आहे हा पॉझिटिव्ह पार्ट असतो. Mg प्लस असते, डेल्टा प्लस चार्ज एम वर आणि एक्स वर डेल्टा मायनस चार्ज. वाय it becomes negative alkyl group? Because of the electropositive nature of metal. Mg is a metal. It like to donate the electrons, therefore it donates the electron to the alkyl group, and therefore alkyl group is made negative. And magnesium, it gets partial positive charge. We know that halogens are always delta negative. So this is the charge distribution on this Grignard reagent. Now, when this adds to this alkyl cyanide or aryl cyanide or aryl nitride or alkyl nitride, then it will add this negative part, that is alkyl part, will get add to the carbon atom. Why? Because in cyano group or in these nitriles, carbon atom is delta positive and this nitrogen is delta negative. Because of high electronegativity of nitrogen, nitrogen becomes delta negative and carbon atoms becomes delta positive. Therefore, to this positive carbon atom, this alkyl group which is negative gets attached, and rest of this part, that is mgx, it gets attached to this nitrogen atom. ठीक आहे. हा जो बॉन्ड आहे ट्रिपल बॉन्ड मधला, एक बॉन्ड इकडे शिफ्ट झाला नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आला, कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आला, कार्बनला अल्किल ग्रुप लागला आणि नायट्रोजनला MgX लागला. सो वी गेट दिस टाइप ऑफ साल्ट नोन ॲज इमिन साल्ट, विच ऑन हायड्रोलिसिस, याचं जेव्हा आपण हायड्रोलिसिस केलं तेव्हा अमोनिया आणि MgXOH बाहेर पडला अँड वी गेट अ कीटोन. ओके. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द मेथड ऑफ synthesis for the ketone. In this way we can prepare ketone. नाव इफ दिस अल्किल ग्रुप्स आर सेम, समजा हे तीन दोन्ही ग्रुप CS3, इथे आरच्या ठिकाणी CS3 असतं, इथे आरच्या ठिकाणी आरड्याच्या ठिकाणी CS3 असतं, तर आपल्याला ॲसिटोन मिळाला असता. बरोबर आहे. CS3 असतं, इथे ॲसिटोन मिळाला असता. या पद्धतीने वी कॅन प्रिपेअर एनी अल्कोहल, एनी कीटोन बाय दिस रिॲक्शन. नाव व्हॉट इज द मेकॅनिझम? पहा इथे RMgX हा डेल्टा निगेटिव्ह पार्ट आहे आरचा. मॅग्नेशियमवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे. दिस इज अ नायट्राइल कंपाऊंड. हा बॉन्ड, वन बॉन्ड शिफ्ट्स हिअर, therefore नायट्रोजन गेट्स निगेटिव्ह चार्ज. वी गेट अ साल्ट ऑफ इमिन. या पद्धतीचा साल्ट मिळाला, इमिन साल्ट. ओके. आर डॅश इथे लागला आहे या कार्बनला आणि हा जो पार्ट आहे हा नायट्रोजनला लागलेला आहे. ठीक आहे. विच ऑन हायड्रोलिसिस, हायड्रोलिसिस केलं याचं, त्याच्यानंतर इमिन मिळाला आपल्याला. हा साल्ट ऑफ इमिन होता, हा इमिन मिळाला, विच फर्दर ऑन हायड्रोलिसिस गिव्स अ कीटोन. इथे इथून डायरेक्ट तुम्ही कीटोन जरी लिहिलं तरी चालेल. ओके. सो दिस इज ऍसिड हायड्रोलिसिस, इट yields अ कीटोन. इफ वी टेक बेन्झोनायट्राइल, बेन्झोनायट्राइल किंवा फिनिल घेतला, म्हणजे आरच्या ठिकाणी आपण बेन्झिन रिंग जर घेतली आपण, तर एक्झाम्पल म्हणून आपण ही रिॲक्शन घेतली आहे. आणि ग्रिग्नाट रिजन कोणता घेतला आपण? मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. Methyl magnesium iodide, it is the Grignard reagent, and this is a nitrile compound which is a benzonitrile. Okay. Now this methyl group will get negative charge, याला निगेटिव्ह चार्ज आहे आणि मॅग्नेशियमचा पार्ट जो आहे इकडला तो पॉझिटिव्ह पार्ट आहे. सो दिस मिथिल ग्रुप गेट्स अटॅच टू दिस कार्बन ॲटम. कार्बन ॲटमला अटॅच झाला, आपल्याला मॅग्नेशियम साल्ट मिळाला किंवा इमिन साल्ट म्हणू आपण. वी गेट दिस इमिन साल्ट विच ऑन हायड्रोलिसिस yields ॲसिटोफिनोन. पीएच आधीच होता, CS3 आपण ग्रिग्नाट रिएजन मधला लागला आणि दिस पार्ट दॅट इज डबल बॉन्ड NMgI. Instead of this part we get oxygen. Okay. Because NH3 and MgIOH will be released. तर this is, hello, hello,
हॅलो. Yes, sir. काय म्हटलं? No, हा. हॅलो, काही प्रॉब्लेम आहे का? sir. हा. No, sir. No, sir. हा. So we get ketone, that is phenol in this case. Okay. We can prepare any ketone by this method. आता इथे तुम्हाला फक्त चेंज काय करावं लागेल? नायट्राइल कंपाऊंड चेंज करावं लागेल. नायट्राइल कंपाऊंड जो कोणता घ्याल तुम्ही इथे ग्रुप तो घेऊ शकता आणि मिथिल मॅग्नेशियमचा अल्किल ग्रुप जो कोणता लागेल तुम्हाला तो घेऊ शकता. सो यू विल गेट अ कीटोन बाय दिस मेथड. ओके. देन आपण अल्डेट्स अँड कीटोन पाहता, which these aldehydes and ketones are also known as carbonyl compounds. Okay, and in carbonyl compounds we have seen the structure of this carbonyl group. That carbonyl group is a polar group in which, due to the high electronegativity of oxygen, oxygen acquires delta negative charge, whereas the carbon acquires delta positive charge. Since the carbon acquires delta positive charge in carbonyl compounds, uh, nucleophilic substitution reactions can takes place. ओके. कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येत असल्यामुळे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन त्याच्यावरती होतात. आता न्यूक्लिओफाईल मीन्स व्हॉट? न्यूक्लिओफाइल्स इज द स्पेसिस having negative charge. Nucleophile is a species having a negative charge which can get attacked on the carbonyl carbon. Okay. Why? Because carbonyl carbon possesses a partial positive charge. So the nucleophilic addition reaction takes place on the carbonyl compounds. For example, if we take the example of this acetaldehyde, this is the acetaldehyde, CH3CH double bond O. This is acetaldehyde. We know that due to the polarity of this carbonyl group, carbon gets partial positive charge, oxygen gets partial negative charge. Whenever there is a addition of a nucleophile म्हणजे any species which carries a negative charge. आता इथे सायनाइड Cn मायनस आयन घेतले आपण इथे. Cn मायनस आयन विल गेट अटॅक टू दिस कार्बन ॲटम. ओके. सपोज देर इज अ ॲडिशन ऑफ HCN ची समजा ॲडिशन केली आपण कार्बोनिल कंपाऊंडवर. कार्बोनिल कंपाऊंड कोणता घेतला इथे? ॲसिटाल्डेहाइड घेतला. अँड वी हॅव टू ॲड HCN ओव्हर दिस ॲसिटाल्डेहाइड. देन Cn मायनस विल गेट फर्स्ट अटॅक टू द कार्बोनिल कार्बन. कार्बनवर Cn मायनस अटॅक होईल स्टेप 1 मध्ये, विच इज अ स्लोवेस्ट स्टेप. इथे पहा Cn अटॅक झाला कार्बनवर. नाऊ हायड्रोजन ॲटम बिकम्स निगेटिव्ह. हा बॉन्ड जो आहे पाय बॉन्ड ह्या इकडे शिफ्ट झाल्यामुळे कार्बन ॲटमवर ऑक्सिजन ॲटमवर निगेटिव्ह चार्ज आला, पूर्णपणे निगेटिव्ह चार्ज आला. सो दॅट द Cn HCl मधला जो H प्लस आयन आहे, which is a electrophile. H plus means electrophile. It gets attached to this oxygen atom and it forms cyanohydrine. This is the compound known as cyanohydrine. So in step 1, there is a addition of nucleophile, that is Cn minus ion, and in step 2, there is a addition of electrophile, that is H plus ion, to get a cyanohydrine. Okay. Now HCl, we know that why there is a addition of Cn minus and H plus, because on an ionization HCl, it ionizes into H plus and Cn minus. Since Cn minus is a nucleophile, it adds on carbonyl carbon. This is step 1. It is the slowest step. So we get this type of ऑक्साईड आयन, दॅट इज ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून ऑक्साईड आयन म्हणू आपण याला. ठीक आहे. निगेटिव्ह चार्ज आला ऑक्सिजनवर. And then further H plus ion gets adds on this oxygen atom to form a cyanohydrine. Okay. So here Cn minus, it acts as a nucleophile. Okay. It hex lilamine and attacks the slightly positive carbon atom. One of the CO bond breaks. A pair of electron goes onto a oxygen atom. A pair of electron is used to form a bond with H plus ion. Overall, there has been an addition of HCl. Okay. So in this way, the addition of HCl takes place over the carbonyl compound. First, there is addition of Cn minus ion, which is a nucleophile. This bond shift, हा जो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजनवर पहिले पार्शियल निगेटिव्ह चार्ज होता कारण स्लाइटली ती पेअर त्याच्याकडे होती. पण जेव्हा आयोनायझेशन याचं इन प्रेझेन्स ऑफ न्यूक्लिओफाईल जेव्हा इथे ऍड होईल, तेव्हा वन ऑफ दिस पाय बॉन्ड गेट शिफ्टेड टुवर्ड्स ऑक्सिजन ॲटम, टोटली शिफ्टेड टुवर्ड्स ऑक्सिजन ॲटम. Therefore, oxygen will carry a negative charge. Okay.
किंवा त्याच्यावर एक इलेक्ट्रॉन पेअर पुन्हा ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे पाय बॉन्डची ती पुन्हा ऑक्सिजनवर शिफ्ट झाल्यामुळे ऑक्सिजनला पूर्णपणे निगेटिव्ह चार्ज येईल. On that oxygen, there is a addition of H plus ion and we get a cyanohydrine as a product. ठीक आहे. So this is the mechanism of nucleophilic addition. Okay. Addition of HCN over the carbonyl compound. Now, इन केस ऑफ कार्बोनिल कंपाऊंड जे कोणते कार्बोनिल कंपाऊंड्स आहे, कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे आता जनरली आपण स्पेसिफिकली आपण अल्डेहाइड्स अँड कीटोन्सच घेऊ, कारण आपण तेच युनिट पाहून राहिलो आहे म्हणून. तर वी नो दॅट कार्बोनिल ग्रुप जो आहे, इट मे बी अल्डेहाइड और कीटोन. द कार्बन ॲटम ॲडजस्टंट टू दिस कार्बोनिल ग्रुप, कार्बोनिल ग्रुपचा जो कार्बन ॲटम असतो, कार्बोनिल ग्रुपला लागलेला जो कार्बन ॲटम असतो, दॅट कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज अल्फा कार्बन ॲटम. And the hydrogens attached to this alpha carbon atom are known as alpha hydrogen atoms. Okay. हे लक्षात ठेवा की कार्बोनिल ग्रुप जो आहे, इट मे बी अ सी डबल बॉन्ड ओ एच और इट मे बी अ सी डबल बॉन्ड ओ, अल्डेहाइड मधला म्हणा किंवा कीटोनचा म्हणा, त्याच्या ज्या कार्बोनिल ग्रुप कार्बोनिल कार्बनला लागलेला जो कार्बन असतो, द कार्बन ॲटम ॲडजस्टंट टू दिस कार्बोनिल कार्बन is called as alpha carbon atom, and the hydrogens attached to this carbon atom, alpha carbon atom, are called as alpha hydrogen atoms. Okay. So why these are acidic? We have to show that these alpha hydrogen atoms are acidic in nature. Acidic in nature म्हणजे काय? They can be easily donated. Okay, alpha hydrogen atoms can be easily donated. Alpha hydrogen atoms to the carbonyl group can be easily donated. That we have to see. So why they are acidic? इझिली डोनेटेड म्हणजेच आपण ऍसिडिक म्हणतो. ठीक आहे. तर व्हाय दे आर ऍसिडिक? बिकॉज इन प्रेझेन्स ऑफ बेस, if this on the loss of this H plus ion, or the on the loss of this alpha hydrogen atom, on the loss of these alpha hydrogen atoms, there is a formation of carbanion. हा H प्लस निघून गेला. H प्लस निघून गेला म्हणजे ही जे कार्बन हायड्रोजनची इलेक्ट्रॉनची जी पेअर आहे ती कोणाकडे आहे? कार्बनकडेच आहे, कारण इथून H प्लस निघालेला आहे. म्हणून कार्बन हायड्रोजनची जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे ती कार्बनवरच आहे. आफ्टर द लॉस ऑफ H प्लस आयन इट फॉर्म्स अ कार्बॅनियॉन. हा कार्बॅनियॉन मिळेल आपल्याला. ठीक आहे. बट धिस कार्बॅनियॉन इज रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड. हा कार्बॅनियॉन मिळाला तर काय होईल? रेझोनन्स होईल. का बरं? दिस पेअर म्हणजे ह्या निगेटिव्ह चार्ज म्हणजे पेअर, this pair shifted here, so there is a formation of double bond. At the same time, this electron or this pi bond shifted to the oxygen atom. So this is a resonance structure of this carbanion ion. Okay. So since after the loss of proton or after the loss of alpha hydrogen atoms in carbonyl compound, there is a formation of resonance stabilized anion. Okay. There is a formation of resonance stabilized anion. Therefore, the loss of alpha hydrogen atom is easily takes place. That means easily takes place means these alpha hydrogen atoms are acidic in nature. ओके. का बरं? कारण या स्ट्रक्चरपेक्षा हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चरमध्ये राहणं त्याला आवडते. का बरं आवडते? कारण हे स्ट्रक्चर जास्त स्टॅबिलाइज आहे. याची स्टॅबिलिटी आपल्याला माहित आहे की जितके नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त राहील तितके त्याची स्टॅबिलिटी जास्त असते. त्यामुळे आफ्टर द लॉस ऑफ दिस अल्फा प्रोटॉन, आफ्टर द लॉस ऑफ दिस अल्फा प्रोटॉन, द कंपाऊंड forms a carbanion ion which is resonance stabilized. Therefore, this compound can easily lose the alpha hydrogen atoms, and therefore alpha hydrogen atoms in case of carbonyl compounds are acidic in nature. Okay. Now this carbon atom possesses a negative charge. ओके. और इट इज कॉल्ड ॲज दिस इज अ कार्बॅनियॉन. कार्बनवर निगेटिव्ह चार्ज जेव्हा असतो तेव्हा त्याला कार्बॅनियॉन म्हणतात, आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आणि इथे डबल बॉन्ड असतो तेव्हा त्याला इनोलेट आयन्स म्हणतात, कारण इथे इन आहे, है ना. इन म्हणजे डबल बॉन्ड आणि ओलेट म्हणजे ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज. सो दिस इज द कार्बॅनियॉन. दॅट मीन्स कार्बन ॲटम पजेस अ निगेटिव्ह चार्ज. Therefore, it acts as a nucleophile because nucleophiles have a negative charge on it. बरोबर आहे. Therefore, in this way such carbanions produced, या पद्धतीने जे कार्बॅनियॉन्स तयार झाले आहेत, कार्बॅनियॉन तयार झाले किंवा इनोलेट आयन्स तयार झालेले आहेत, दे ऍक्ट ॲज अ निगेटिव्ह, दे ऍक्ट ॲज अ न्यूक्लिओफाईल.
Why? Because they possess a negative charge. ठीक है. Therefore, the carbonyl compound on loss of alpha hydrogen atom forms a carbanion or enolate ion, which are which acts as a nucleophile for the most of the reactions. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? हॅलो. Yes, sir. काही प्रॉब्लेम आहे कोणाला इथे? ना आता बेस्ड ऑन दिस याच्याच आधारावर या अल्फा हायड्रोजनच्या आधारावर देर आर सम नेम रिॲक्शन्स. यू हॅव टू रिमेंबर ऑल दोज नेम रिॲक्शन बिकॉज याच्या सगळ्या नेम रिॲक्शन आहे या शेवटपर्यंत तुम्हाला कामी येतील. ठीक आहे. पहिले पाहिल्या असतील तुम्ही कदाचित 11वी 12वी मध्ये वगैरे, आणि समोर पण या रिॲक्शन तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे किंवा माहीतच असणं आवश्यक आहे. पहिली रिॲक्शन आहे बेन्झोइन कंडेन्सेशन. Okay, this is the name reaction called as benzoin condensation. What is this benzoin condensation? It is the condensation of aromatic aldehyde in presence of KCl. KCl दिसलं आणि aromatic aldehyde दिसलं की डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता की it is a benzoin condensation. In presence of KCl to form benzoin is called as benzoin condensation. आता what is mean by condensation? Condensation means uh, uh, condensation means the union of two molecules. Okay, दोन molecules condense होणं, that reaction is called as condensation reaction. Okay, दोन मॉलिक्युल्स घेतले आपण, कोणतेही दोन मॉलिक्युलचं समजा कंडेन्सेशन केलं आपण, त्याला कंडेन्सेशन म्हणजे युनियन केलं, दोन मॉलिक्युल जोडले आपण, तर दॅट इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन. आता बेन्झोइक कंडेन्सेशन मध्ये पर्टिक्युलरली कोणते मॉलिक्युल घेतो आपण? ॲरोमॅटिक अल्डेहाइड. ओके, ॲरोमॅटिक अल्डेहाइड मी स्पेशली बेन्झाल्डेहाइड घेतले आपण. ओके, ॲरोमॅटिक अल्डेहाइड म्हणजे ॲरोमॅटिक रिंग असली पाहिजे, बेन्झिनिक आणि अल्डेहाइड ग्रुप असला पाहिजे. सो देअर इज सो द बेस्ट एक्झाम्पल इज द बेन्झाल्डेहाइड. बेन्झाल्डेहाइड घेतलं, याचे दोन मॉलिक्युल्स लागतात, कारण कंडेन्सेशन करायचं आहे तर ॲटलिस्ट टू मॉलिक्युल्स आर नेसेसरी. त्याचे दोन मॉलिक्युल्स लागतात आपल्याला, तर दोन्ही मॉलिक्युल सेम घेतले, कशाचे? बेन्झाल्डेहाइडचेच घेतले आपण. ओके, दोन मॉलिक्युल्स, टू मॉलिक्युल्स ऑफ बेन्झाल्डेहाइड टेकन, which when condense in presence of KCl, potassium cyanide presence मध्ये, when these molecule condense in presence of KCl and solvent कोणता घेतला आपण? इथेनॉल, and ethanol as a solvent, then such type of compound is formed. It is a hydroxy ketone, hydroxyl group आहे आणि ketonic group आहे. Such type of compound is formed known as benzoin. ओके, आता याचा प्रोडक्ट जर तुम्हाला डायरेक्ट लिहायचा असेल, राईट साईडचं तुम्ही लक्षात ठेवू नका, पहिले लेफ्ट साईड पहा, दोन बेन्झाल्डेहाइड मॉलिक्यूल आहे, याच्यातला प्रोडक्ट कोणतेही मॉलिक्यूल राहिले, समजा याचा प्रोडक्ट तुम्हाला लिहायचा आहे, दोन मॉलिक्यूल दिले तुम्हाला, कोणत्या तरी ॲरोमॅटिक अल्डेहाइडचे दोन मॉलिक्यूल दिले तुम्हाला, डायरेक्ट प्रोडक्ट लिहायचा आहे बेन्झोइन कंडेन्सेशनचा. पहिले काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला? एक तर ॲरोमॅटिक अल्डेहाइड असला पाहिजे. फर्स्ट, देअर मस्ट बी अ ॲरोमॅटिक अल्डेहाइड, अँड सेकंड, the reaction should carry out in the presence of KCl किंवा Cn मायनस आयन. ओके, Cn मायनस आयन किंवा Cn मायनस ॲज अ न्यूक्लिओफाईल हे असणं आवश्यक आहे बेन्झोइन कंडेन्सेशनसाठी. के नसला, Cn मायनस जरी असलं तरी ते काय झालं? बेन्झोइन कंडेन्सेशनच झालं. ठीक आहे. सो KCl इन सॉल्व्हंट कोणता घेतला आपण? इथेनॉल घेतला आहे. ओके, इथेनॉल सॉल्व्हंट घेतला आहे किंवा एनी प्रोटिक सॉल्व्हंट घेऊ शकतो आपण, पण इथेनॉल घेतला आहे इझी म्हणून. पण तुम्हाला स्पेसिफिकली हे बेन्झोइन कंडेन्सेशन जर रिॲक्शन लक्षात ठेवायची असेल किंवा ओळखायची असेल तर दोन गोष्टी पाहणं आवश्यक आहे. एक, ॲरोमॅटिक अल्डेहाइड असला पाहिजे, अँड रिॲक्शन मस्ट कॅरी आउट इन प्रेझेन्स ऑफ Cn मायनस आयन. देन तुम्ही डोळे लावून सांगू शकता की इट इज अ बेन्झोइन कंडेन्सेशन. आता तुम्हाला प्रोडक्ट लिहायचा आहे, रिॲक्टंट माहिती आहे, बेन्झाल्डेहाइड माहिती आहे, तुम्हाला डायरेक्ट प्रोडक्ट लिहायचं. काय करायचं? दोन मॉलिक्युल्स असे समोर लिहायचे, दोन मॉलिक्युल्स लिहिले, एका मॉलिक्युल मधला हायड्रोजन, इकडला जो हायड्रोजन आहे तो या ऑक्सिजनला लावून द्यायचा. या मॉलिक्युलचा जो हायड्रोजन आहे, एका मॉलिक्युलचा हायड्रोजन या ऑक्सिजनला लावून द्यायचा. ऑक्सिजनला हायड्रोजन लावला म्हणजे इथे सिंगल बॉन्ड येईल. ओके, म्हणजे COH तयार होईल आणि हा कार्बन या कार्बनला जोडून द्यायचा. ठीक आहे. हा कार्बन, दिस कार्बन कंडेन्स करायचा आहे आपल्याला, दोन मॉलिक्यूल कंडेन्स करायचे आहे, म्हणजे हा कार्बन या कार्बनला जोडला तुम्ही. You have to attach this carbon atom to this carbon atom and this hydrogen atom कुठे ठेवायचा आहे तुम्हाला? या ऑक्सिजनवर.
किंवा इकडलाही ठेवा, कोणताही ठेवला तरी चालते. एका मॉलिक्यूलचा हायड्रोजन ॲटम्स, इट गेट्स अटॅच टू दिस ऑक्सिजन ॲटम, देअरफॉर देअर विल बी अ सिंगल बॉन्ड. ऑक्सिजन ॲटमला आता असाच अटॅच नाही होणार ना, हा बॉन्ड इकडे शिफ्ट करावा लागेल, म्हणजे ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येईल. मग हा H प्लस इथे लागेल. हा ऑक्सिजन कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज. हा कार्बन कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा कार्बन निगेटिव्ह चार्ज येईल. का बरं निगेटिव्ह चार्ज येईल? कारण इथून H प्लस काढला आपण, म्हणून हा निगेटिव्ह. हे दोन कार्बन ॲटम जोडायचे आणि हा हायड्रोजन इथे लावून द्यायचा. यू विल गेट अ प्रोडक्ट. सो दिस प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज बेन्झोइन प्रोडक्ट. ओके. या पद्धतीने यू कॅन रिमेंबर धिस बेन्झोइन कंडेन्सेशन रिॲक्शन. समजलं बेन्झोइन कंडेन्सेशन काय आहे तर? हॅलो, हॅलो, Yes, sir. शिरीन, समझ में आया? Now we will see the mechanism of this. So mechanism involves two steps. Mechanism of this benzoin condensation, it involves the two step. पहिल्या स्टेपमध्ये जो न्यूक्लिओफाइल आहे आपला, कोणता न्यूक्लिओफाइल आहे? Cn मायनस. इट इज अ न्यूक्लिओफाइल. ओके. सो दिस न्यूक्लिओफाइल केसीएन जे घेतलंय आपण, तर केसीएनचं आयोनायझेशन झालं, त्याच्यामध्ये के प्लस आणि सीएन मायनस मिळालं आपल्याला. आपल्याला के प्लसचं काही काम नाही आहे. इट ॲक्ट्स ॲज अ काउंटर आयन ओनली. ओके. सो अवर न्यूक्लिओफाइल इज, आपण न्यूक्लिओफिलिक रिएक्शन पाहतो म्हणून इट इज अ न्यूक्लिओफाइल. सीएन मायनस इज अ न्यूक्लिओफाइल. ओके. दिस सायनाइड आयन इट विल अटॅक टू द कार्बोनिल कार्बन. एक बेन्झाइलडाइडचा मॉलिक्यूल आहे. एका बेन्झाइलडाइडच्या मॉलिक्यूलवर सीएन मायनस आयन गेट्स अटॅच टू द कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल कार्बनवर पहिले अटॅक झाला. आता कार्बोनिल कार्बनवर अटॅक व्हायसाठी या कार्बनला पॉझिटिव्ह असणं आवश्यक आहे, कारण सीएन मायनस निगेटिव्ह आहे. हा कार्बन पॉझिटिव्ह कसा होईल? जेव्हा हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतील, म्हणजे ऑक्सिजनकडे जेव्हा शिफ्ट होतील हे इलेक्ट्रॉन, पाय बॉन्डचे जे इलेक्ट्रॉन आहे ते ऑक्सिजनकडे शिफ्ट झाल्यावर कार्बन गेट्स अ पॉझिटिव्ह चार्ज. देअरफॉर this Cn minus ion first attack to this carbon of the carbonyl carbon of this benzaldehyd molecule to form such type of compound. It is called as oxide. Okay, oxide ion. It form first form of oxide ion. पहिले काय तयार झालं? ऑक्साइड आयन तयार झालं. Now this oxide ion, in this oxide ion there is a shift of H plus ion. आता हे ऑक्साइड आयन तयार झाल्यावर हायड्रोजन H प्लस आयन जो आहे तो इथे शिफ्ट होईल. ठीक आहे. सो दिस इज जस्ट अ रिअरेंजमेंट रिएक्शन. ओके. सो दिस देअर इज अ शिफ्ट ऑफ दिस H प्लस आयन और हायड्रोजन शिफ्ट टू दिस ऑक्साइड आयन. इथे हायड्रोजन शिफ्ट झाल्यामुळे, H प्लस शिफ्ट झाल्यामुळे कार्बनवर चार्ज कोणता आला? निगेटिव्ह आला, कारण इथून H प्लस गेला आहे. H प्लस गेला असल्यामुळे ही जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे ती कार्बनवरच ठेवली आहे आणि H प्लस म्हणून हायड्रोजन निघून गेला आहे. तो कुठे लागेल? ऑक्सिजनला लागेल. सो देअर इज अ शिफ्ट ऑफ हायड्रोजन शिफ्ट टू फॉर्म अ कार्बॅनियन आयन. ठीक आहे. आपल्याला इथे ऑक्सिजनला हायड्रोजन लागला आणि आपल्याला कार्बॅनियन मिळाला. वी गेट अ कार्बॅनियन. ओके. इन दिस वे वी गेट अ कार्बॅनियन इन दिस रिएक्शन. आता कार्बॅनियन आत्ताच पाहिलं आपण थोड्या वेळापूर्वी की कार्बॅनियन ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाइल. ओके. अँड इट कॅन गेट अटॅक टू द कार्बोनिल कार्बन ऑफ द कार्बोनिल कंपाऊंड. नाव दिस देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बॅनियन. या पद्धतीने ते कार्बॅनियन तयार केलं आपण. नाव दिस कार्बॅनियन विच ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाइल, इट विल गेट अटॅक टू द कार्बोनिल कार्बन ऑफ अनादर बेन्झाइलडाइड मॉलिक्यूल. हा दुसरा बेन्झाइलडाइड मॉलिक्यूल आहे. दोन बेन्झाइलडाइड मॉलिक्यूल घेतले होते, हा दुसरा बेन्झाइलडाइड मॉलिक्यूल आहे. तर हा जो कार्बेनियॉन म्हणजे न्यूक्लिओफाइल तयार झालेला आहे, इट गेट्स अटॅक टू धिस कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल ग्रुपचा जो कार्बन आहे त्याला अटॅक होईल, बिकॉज इट ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाइल. नाव आता कसा अटॅक होईल हा? पुन्हा दुसरा जो मॉलिक्यूल बेन्झाइलडाइडचा घेतला तिथे ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन शिफ्ट करावं लागेल. अँड दिस निगेटिव्हली चार्ज कार्बन ॲटम गेट्स अटॅक टू दिस कार्बन, पॉझिटिव्ह चार्ज कार्बन ॲटम, टू फॉर्म सच टाईप ऑफ ग्रुप. हा हायड्रोजन मी खाली लिहिला आहे, इथे खाली लिहिला आहे, आणि हा जो कार्बन आहे हा कार्बन याला लावून दिला आहे. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आला. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑक्साइड आयन. ओके. तर याला आपण ऑक्साइड 1 म्हणू. ठीक आहे. त्याला ऑक्साईड म्हटलं होतं. पुन्हा ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज झाला म्हणजे ऑक्साईड आयन म्हणून लिहून घ्यायचं. सो वी गेट अ ऑक्साईड 1. नाव आता देर इज अ सिंपल रिअरेंजमेंट टेक्स प्लेस. दिस हायड्रोजन
hydrogen from this carbon atom gets shifted to this oxygen atom. का बरं हे शिफ्ट होत आहे? बिकॉज ड्यू टू दिस शिफ्ट, हा जो OH चा हा जो हायड्रोजन आहे, दिस हायड्रोजन इज शिफ्टेड हियर. This hydrogen is shifted to this oxygen atom and this oxygen atom gets negative charge. Why this takes place? Because due to this, यामुळे काय होईल, हा oxygen atom will get a negative charge to form a oxide ion 2 आणि असं शिफ्ट झाल्यामुळे काय होईल, Cn मायनस जो आहे इट विल रिलीज. व्हाय? बिकॉज देर इज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, देर इज अ निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे एक जास्तची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. कशावर? ऑक्सिजनवर. ऑक्सिजनवर एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे. निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजेच ऑक्सिजनवर एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे. इलेक्ट्रॉनची पेअर असणं म्हणजेच तो सुद्धा न्यूक्लिओफाईलच आहे. इलेक्ट्रॉन पेअर मीन्स इट इज अगेन अ न्यूक्लिओफाईल. Therefore, this pair will attack here and there is a release of Cn minus ion. Cn minus ion इकडे निघून जाईल. आता इथे हे इलेक्ट्रॉनची पेअर अटॅक होणं आणि Cn मायनस निघून जाणं म्हणजेच कोणती रिॲक्शन झाली? ही SN2 रिॲक्शन झाली. बरोबर आहे? कारण बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल आणि रिलीज ऑफ लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप कोणता इथे? Cn मायनस आयन. Cn मायनस आयन इथून निघून गेला, तर इथे काय झालं तयार? कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. So Cn minus will get released and there is a formation of carbon double bond oxygen to get a benzoin. So this is the benzoin mechanism. Okay. So this is the benzoin condensation reaction. In this way there is a formation of benzoin. समजलं का हे? हॅलो हॅलो. Yes, sir. हा, समजलं का म्हटलं? हो सर. हा, बेंझोइक कंडेन्सेशन रिएक्शन समजली का? हो सर. हो सर. पहिले काय होते? पहिल्या स्टेप मध्ये काय होते इथे? द सायनाइड आयन Cn मायनस आयन अटॅक्स द कार्बोनिल कार्बन ऑफ बेंझाइड मॉलिक्यूल टू फॉर्म ऑक्साइड आयन which by shift of hydrogen, which by shift of H plus ion, it forms a carbanion. Okay, this carbanion attacks the carbonyl carbon. This carbanion attacks the carbonyl carbon of another benzaldehyde molecule to form oxide ion 1, which further forms oxide ion 2 by shift of hydrogen from this oxygen to this oxygen. Okay, which forms the oxide ion 2. This finally eliminates Cn minus ion to form a benzoin. ओके. आता तुम्हाला ही एक रिएक्शन दिली आहे खाली, एक्झाम्पल 2, सेकंड एक्झाम्पल मध्ये हा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, फ्युरॉन आहे. हा CHO जर सोडला तर हा कंपाऊंड आहे, हा फ्युरॉन आहे. फ्युरॉन इट इज अ ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि याला अल्डेहाइड ग्रुप लागलेला आहे, म्हणून इट बिकम्स अ फरफ्युरॉल. याचं नाव आहे फरफ्युरॉल. फरफ्युरॉन इट इज ऑल्सो ॲरोमॅटिक अल्डेहाइड. हा सुद्धा ॲरोमॅटिक अल्डेहाइड आहे. याचे दोन मॉलिक्युल्स घेतले आपण इन प्रेझेन्स ऑफ केसीएन आणि C2H5OH आहे. म्हणजे कोणती रिॲक्शन आहे? बेन्झोइन कंडेन्सेशन आहे. ॲरोमॅटिक अल्डेहाइडचे दोन मॉलिक्यूल किंवा ॲरोमॅटिक अल्डेहाइड आहे अँड इन प्रेझेन्स ऑफ केसीएन आहे. म्हणजेच ही रिॲक्शन कोणती आहे? बेन्झोइन कंडेन्सेशन. ओके. आता इथे प्रोडक्टच्या ठिकाणी समजा क्वेश्चन मार्क असता आणि तुम्हाला डायरेक्ट प्रोडक्ट लिहायचं असतं, कसं लिहिलं असतं? तुम्हाला सांगितलं मी, इथे सी डबल बॉन्ड OH आहे. CHO म्हणजे सी डबल बॉन्ड OH. दुसऱ्या कंपाऊंडचा हायड्रोजन घ्यायचा, इथे लावून द्यायचा, याच्या ऑक्सिजनला लावून द्यायचा. म्हणजे काय तयार होईल? हा फ्युरॉन घेतला आपण. फ्युरॉनचा एका याच्यातला जो हायड्रोजन आहे तो दुसऱ्या याला लावायचा, म्हणजे दुसऱ्या जो परफ्युरॉल आहे तिच्या ऑक्सिजनला हायड्रोजन लावला. ठीक आहे. आणि दुसऱ्या याचा जो कार्बन आहे तो या कार्बनला जोडून द्यायचा, दुसऱ्या याचा जो कार्बन आहे तो या कार्बनला जोडून द्यायचा, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मिळेल डायरेक्ट. हे आता मी या रिंग पहा, याचा कार्बन हा जर समजा आपला पहिला एक कंपाऊंड आहे, म्हणजे एक मॉलिक्यूल आहे, तर या कार्बनचा जो ऑक्सिजन लागलेला आहे त्याला आपण दुसऱ्या याच्यातला हायड्रोजन लावलेला आहे, म्हणजे इथे OH तयार झालाय आणि बाकीचं जे आहे दुसरा मॉलिक्यूल त्याचा कार्बन याच्या कार्बनला जोडून दिला आहे. सो वी गेट दिस इज अ फ्युरोईन. याला फ्युरोईन म्हणतो. जसं बेन्झिन राहिलं तर बेन्झोईन म्हणतो. इथे फ्युरॉन असल्यामुळे काय म्हणू आपण? फ्युरोईन. ठीक आहे. सो इन दिस वे यू कॅन डायरेक्टली राईट द प्रोडक्ट ऑफ बेन्झोईन कंडेन्सेशन. ठीक आहे. देन अल्डोल कंडेन्सेशन.
ही रिॲक्शन तुम्हाला माहीतच आहे अल्डोल कंडेन्सेशनची. व्हॉट इज अल्डोल कंडेन्सेशन? आता हे सुद्धा कंडेन्सेशन आहे. दिस इज ऑल्सो कंडेन्सेशन. दॅट मीन्स इट रिक्वायर्स टू मॉलिक्युल्स. कशाचं कंडेन्सेशन आहे? अल्डेहाइडचं किंवा किटोनचं कंडेन्सेशन आहे. अल्डोल कंडेन्सेशनमध्ये देअर इज अ कंडेन्सेशन ऑफ अल्डेहाइड, टू अल्डेहाइड मॉलिक्यूल और टू कीटोन मॉलिक्यूल. कसे पाहिजे पण ते मॉलिक्यूल? Only those molecules of aldehydes and ketone gives the aldol condensation reaction which possess alpha hydrogen atom. ज्या मॉलिक्यूलमध्ये त्याच्यातल्या कमीत कमी एका मॉलिक्यूलमध्ये, दोन पैकी कमीत कमी एका मॉलिक्यूलमध्ये अल्फा हायड्रोजन असणं आवश्यक आहे. ओके. ओनली दोज अल्डेहाइड्स और कीटोन्स गिव्स अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. फक्त तेच अल्डेहाइड किंवा कीटोन्स अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन देतात ज्यामध्ये, ज्या अल्डेहाइडमध्ये कमीत कमी अल्फा हायड्रोजन ॲटम आहे. ओके. If it does not contain alpha hydrogen atom, then it will not give aldol condensation. Okay. Now this aldol condensation reaction, it takes place in the presence of base like KOH or NaOH. NaOH किंवा KOH च्या presence मध्ये होते. And the product of this reaction is aldehydic alcohol, that is aldol. अल्डेहाइड आहे, त्याच्यामध्ये अल्डेहाइडिक ग्रुप सुद्धा असला पाहिजे, अल्डेहाइडिक ग्रुप सुद्धा असला पाहिजे आणि अल्कोहोल सुद्धा असला पाहिजे, OH ग्रुप सुद्धा असला पाहिजे. म्हणून त्या प्रोडक्टला म्हणतो आपण ॲल्डॉल. समजा कीटोन असेल, कीटोनिक ग्रुप असेल तर त्याला म्हणू आपण कीटोन. ओके. सो दिस इज द ॲल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. ॲल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शनचे दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इट इज अ कंडेन्सेशन, मीन्स इट रिक्वायर टू मॉलिक्यूल. It is a condensation of aldehyde or ketone which possess alpha hydrogen atom. Alpha hydrogen atom असणं याच्यामध्ये आवश्यक आहे. If the aldehyde or ketone does not possess alpha hydrogen atom, then it will not give a aldol condensation reaction. For example, if there is a reaction of two molecules of फॉर्मॅल्डेहाइड. फॉर्मॅल्डेहाइड मध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आहे. ठीक आहे. कारण फॉर्मॅल्डेहाइड मध्ये CHO ग्रुप आहे, त्याला हायड्रोजनच लागलेला आहे. व्हॉट इज अल्फा हायड्रोजन? अल्फा हायड्रोजन म्हणजे CHO ग्रुप किंवा C डबल बॉन्ड O ग्रुप मधला जो कार्बन ॲटम आहे त्याला लागलेला जो कार्बन आहे, त्याचा ऍडजस्टंट कार्बन ॲटम आहे, त्याला लागलेला जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटम असतो अल्फा हायड्रोजन ॲटम. ठीक आहे. There must be a alpha carbon atom, and to that alpha carbon atom there must be a hydrogen atom, so that we can call it as a alpha hydrogen atom. Now आता इथे पहा, दोन ॲसिटाल्डेहाइडचे मॉलिक्यूल घेतले आहे. इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट NaOH ही रिॲक्शन केली आहे. सो वी गेट सच टाईप ऑफ प्रोडक्ट. आता इथे पण प्रोडक्ट तुम्हाला इझिली लक्षात ठेवता येते. काय करायचं आहे तुम्हाला? इथे C डबल बॉन्ड O असेल. ओके. ॲसिटाल्डेहाइड म्हणजे C डबल बॉन्ड OH आहे ना. सी डबल अल्डेहाइड ग्रुप कसा लिहिता येईल? हा C डबल बॉन्ड OH. या CH3 मधला एक हायड्रोजन काढायचा, CH3 मधला एक हायड्रोजन काढायचा, तो हायड्रोजन ऑक्सिजनला लावायचा दुसऱ्या याला. म्हणजे काय होईल? हा बघा, हा दुसरा मॉलिक्यूल आहे, याच्यातला CH3 CHO, याच्यातला एक हायड्रोजन काढला, दुसऱ्या मॉलिक्यूलच्या ऑक्सिजनला लावला आणि दोन्ही कार्बन ॲटम जे आहे ते जोडून दिले आपण. यू विल गेट अ प्रोडक्ट. ठीक आहे. CH3 CHOH CH2 CHO. ओके. सो प्रोडक्ट लिहिणं सिंपल आहे. काय करायचं? या CH3 मधला एक हायड्रोजन काढला, याच्या ऑक्सिजनवर लावून दिला आणि हा कार्बन ॲटम या कार्बन ॲटमला जोडून दिला आपण. ठीक आहे. सो यू विल गेट अ प्रोडक्ट. समजलं प्रोडक्ट कसं लिहायचं डायरेक्ट? हॅलो हॅलो. ॲल्डोल कंडेन्सेशनचा प्रोडक्ट कसा लिहायचा डायरेक्ट समजलं? हो हो. हॅलो हॅलो. हो सर, समजलं. अरे कोणी बोलून नाही राहिलं, काही नाही काय. इथला हायड्रोजन काढायचा, याच्या ऑक्सिजनला लावायचा आणि हे दोन कार्बन ॲटम जोडून द्यायचे. सो यू विल गेट अ 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल. याचं नाव काय झालं? 3 हायड्रॉक्सी. का बरं? 1 2 अँड 3. थर्ड कार्बन ॲटमवर हायड्रॉक्सी ग्रुप लागलेला आहे, म्हणून इट इज अ 3 हायड्रॉक्सी. आणि टोटल कार्बन किती आहे चेनमध्ये? 1 2 3 4, म्हणजे ब्युटेन. E is replaced by Al, therefore it is 3-hydroxybutanol, or in short it is called as aldol. Now this aldol product जो आहे, it can be further
याला जर हीट केलं आपण इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, इफ वी हीट दिस इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, then there is a loss of OH minus OH and H from here, CH2 मधला H आणि इथला OH, so there is a formation of double bond. So on further heating this product gives butane to enol, म्हणजे इथे डबल बॉन्ड तयार होईल. ओके, सो दिस इज द aldol कंडेन्सेशन प्रोडक्ट, दिस इज कॉल्ड ॲज प्रोटोनॅल्डेहाइड, याला म्हणतात प्रोटोनॅल्डेहाइड. ओके, इथे COH असतं तर ते प्रोटोनिक ऍसिड झालं असतं, इथे COOH असतं तर प्रोटोनिक ऍसिड झालं असतं, पण अल्डेहाइड ग्रुप आहे त्यामुळे याला म्हणतो आपण प्रोटोनॅल्डेहाइड. ठीक आहे. सो ब्यूट नाव काय झालं, ब्यूट टू, सेकंड पोझिशनवर इन आहे, ब्यूट टू इन अल. ओके, सो इट इज द फायनल प्रोडक्ट ऑफ aldol कंडेन्सेशन इफ वी हीट द aldol और कीटोन. कीटोन किंवा aldolला तुम्ही जर हीट केलं तर there is a loss of water molecule and there is a formation of this protonaldehyde, okay, or alpha beta unsaturated aldehyde. ठीक आहे. Then mechanism of this aldol condensation reaction. फर्स्ट स्टेप, दोन्ही कोणत्या याच्यामध्ये फर्स्ट स्टेप जी आहे ती पहिली स्टेप असते फॉर्मेशन ऑफ कार्बॅनियम आयन. ओके, आय विल स्टॉप द शेअरिंग बिकॉज टाइम इज ओव्हर. टाइम संपत आहे म्हणून मी शेअरिंग स्टॉप केली. हॅलो, Yes, sir. समजले का? Yes, sir. समजले का मेकॅनिझम सगळं? Yes, sir. हो सर. काहीच फक्त तुम्ही बोलत काहून नाही काही, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आला, काही विचारत नाही, काही नाही, असं वाटतं मी एकटाच बडबड करत आहे. ठीक आहे. हॅलो, हो सर. नेक्स्ट रिॲक्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. सो आय विल स्टॉप द शेअरिंग.